इचलकरंजी इथं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सरदार 150 युनिटी मार्च पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या युनिटी मार्चला इचलकरंजी इथल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। इचलकरंजी इथं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सरदार 150 युनिटी मार्च पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या युनिटी मार्चला इचलकरंजी इथल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या पदयात्रेचा शुभारंभ इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शिवतीर्थ इथून हिरवा झेंडा दाखवून केला। प्रशासक पल्लवी पाटील यांनी स्वतः पदयात्रेत सहभागी होत युवकांना सरदार पटेल यांच्या एकतेचा संदेशाचा प्रसार घरोघरी करण्याचं आवाहन केलं। या प्रसंगी महानगरपालिका उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, शिक्षणाधिकारी BM कासार, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख, राहुल डोंगरे, कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर आणि महानगरपालिका क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे उपस्थित होते। जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांनी उपस्थितांना सरदार पटेल यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी शपथ दिली। या उपक्रमात इचलकरंजी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, माय भारत, NSS, NCC स्वयंसेवक आणि BSG युनिट्स यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। ही पदयात्रा सकाळी 7:30 वाजता शिवतीर्थ येथून सुरू होऊन गांधी पुतळा, सुंदरबाग परिसर आणि प्रांत कार्यालयामार्गे पुन्हा शिवतीर्थ इथं संपली। पदयात्रेपूर्वी उमेश चौगले आणि त्यांच्या टीमनं देशभक्तीपर गीतांवर सादरीकरण केलं। यानंतर शाहीर संजय जाधव यांनी सरदार पटेल यांच्या एकतेच्या संदेशावर आधारित पोवाडा सादर करून वातावरण भारलं। या संपूर्ण कार्यक्रमाचं यशस्वी सूत्रसंचालन नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजीचे प्राध्यापक डॉ. सचिन चव्हाण यांनी केलं।